परंतु हे दुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. प्रभू रामचंद्र, धर्मराज हे सर्व धर्मात्मे राजे होऊन गेले. त्यांच्याही जीवनामध्ये हे प्रसंग आलेलेच होते. पण या प्रसंगाला एक दिवस तोंड द्यायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. जसा जन्माचा सोहळा आहे तसा मृत्यूचा सुद्धा सोहळाच आहे. प्रत्येकाला जावंच लागतं आणि इथला कायदा आहे, त्याला कुणीही काही करू शकत नाही. अशा पद्धतीनं अभिमन्यू कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस पडला त्यावेळेस द्रौपदीचा विलाप स्वतः भगवान परमात्मा पाहत होता. सुभद्रा तिची बहीण आहे, अभिमन्यू बहिणीचा मुलगा आहे. भगवान परमात्मा सर्वेश्वर आहे, जगाचा मालक आहे. पण हा मृत्यूचा कायदा, इथे कुणाचं काही चालत नाही. आणि शेवटी भगवंताने सुभद्रेचा फक्त विलाप बघितला. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये इथे कुणालाही काही करता येत नाही. म्हणून मृत्यूला सामोरं जावं, म्हणून परमार्थ करावा, आपल्या वाटेला जे कर्म ते योग्य करावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळ आहे आणि म्हणून मानवी जीवनामध्ये मृत्यूची अपरिहार्यता लक्षात घेऊन परमार्थ साधना करावी, आपल्या वाटेला कर्म योग्य पद्धतीने करावं आणि या जीवनामध्ये कृतार्थ होऊन त्या ठिकाणी या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यायचाच आहे एक दिवस. त्यानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने अंधारे पर्यावरणावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी सर्वांची उपस्थिती आहे. सर्व टाळकरी वृंद आहेत. आमचे हरिभक्त परायण श्री गणेश गुरुकुलचे संस्थापक आणि कार्यवाहक उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, आपल्या परिसराचा मृदंग वैभव श्री सिद्धेश्वर महाराज मुळे महाराजांनी मला या सेवेच्या संबंधाने सूचना दिली. त्याचबरोबर हरिभक्तपरायण गायनाचार्य जे दीपक महाराज, गायनाचार्य अशोक महाराज, आपल्या गावातील सर्व मस्जिद मंडळ, सिद्धेश्वर महाराजांचे सर्व शिष्य मंडळ, इतरही सर्व मंडळी त्या ठिकाणी आप्तेष्ट मंडळी आपली परमार्थ साधना संपन्न करायची आहे. त्यानिमित्ताने हे भगवत चिंतन करायचे. भगवत चिंतन त्या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणून ज्यांनी परमार्थ पूर्ण केला त्यांचं जीवन कृतार्थ होत असतं. म्हणून जीवनामध्ये शेवट येण्याच्या अगोदर माणसाने परमार्थ करावा आणि जीवन कृतार्थ करावं. कारण मानवी जीवनाची क्षणभंगुरता प्रकट केली की क्षणभंगुर नाही भरवसा, वारी सावध सोडा माया आशा, काही नजरे गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसा. किंवा तुकाराम महाराजांनी गणित लावून दिलं, अल्पायुष्य मानवी शतगणिले अर्धरात्र संत हे सर्वांना जाग करण्यासाठी आहे. तुकाराम महाराजांनी सर्वांना सावध केलं आणि आयुष्याचं गणित लावून दिलं की 100 वर्षाचं आयुष्य, शतायुर पुरुष हा, प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये 50 वर्ष झोपेत जातात निम्मे, शतगणिले ते अर्धरात्र काय, काही बालपणात जातात, मध्ये बालत्व, पिढा, रोग, क्षय याच्यात काही जीवनातला काळ जातो.
तुकाराम महाराज प्रश्न विचारतात, काय भजनाशी वरले ते पाये गा तुझ्या उद्धारासाठी, मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यासाठी किती शिल्लक राहिले. काय भजनाशी वरले ते पाये गा. म्हणून मानवी जीवनाची अल्पता आणि मानवी जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन मानवी जीवनामध्ये त्या ठिकाणी ही परमार्थ साधना संपन्न करावी आणि अशा पद्धतीने ही परमार्थ साधना करून आपलं जीवन त्या ठिकाणी परिपूर्ण करावं असं त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही मानवी जीवनाची अल्पता लक्षात घेऊन प्रत्येक क्षण परमार्थ करावा, क्षणोक्षण हाची करावा विचार, तळावाया पार भवसिंधू. अशा पद्धतीने ही परमार्थ साधना करून ही सेवा करावी. ज्यांनी ही परमार्थ केला, मानवी जीवन तेवढ्यासाठी आहे. या जीवनामध्ये आल्यानंतर भगवत स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं हे मानवी जीवनाचं परम प्रयोजन आहे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या पदवी घेणे पदवी घेणे धन्यानि जन्मानो धन्यानि जन्मानो आनंद पदवी घेणे आनंद पदवी घेणे आणि धन्यानि जन्मानो धन्यानि जन्मानो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्यामध्ये या पदवीपर्यंत पोहोचावं. ही पदवी घेतल्यानंतर मानवी जीवन त्या ठिकाणी परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही परिपूर्णता, ही ब्रह्मानुभूती मानवी जीवनामध्ये प्राप्त होते. अर्थात या अनुभूतीपर्यंत जे जीवन पोहोचलं ते कृतार्थ जीवन आहे. आणि जो आपलं कर्म कृतार्थ झाला कर्म करून त्याला मृत्यूचं भय राहत नाही. कृतार्थानाम न मरण भयम. तुकाराम महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा अमर आहा खरे की पहा खोटे ते न मना दे माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा अमरतेचा सिद्धांत संतांच्या जीवनामध्ये उतरलेला असतो. त्या बोधावर ते पूर्ण रूढ झालेले असतात आणि असं परमोच्च स्थितीला गेलेलं जे जीवन आहे ते ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं हे जीवन आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडं ब्रह्मलीन नागेश्वरी महाराज, ब्रह्मलीन रामकृष्ण महाराज परिपूर्णतेला प्राप्त झालेलं जीवन आहे. अशा जीवनाला महाराज धन्यता देतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य ते संसारी